पश्चिम आशियात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा आणि सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याशी चर्चा केली। यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही देशांवरील हल्ल्याचा निषेध केला आणि दोन्ही देशांमधील भारतीय समुदायाच्या सुरक्षेबाबत चर्चा केली। जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी देखील पंतप्रधानांनी संवाद साधला। यावेळी त्यांनी या प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली। जॉर्डनच्या लोकांच्या शांतता, सुरक्षितता आणि कल्याणासाठी भारताचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधानांनी यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत हा संघर्ष लवकरात लवकर थांबवण्याची गरज व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UAEचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांच्याशी देखील दूरध्वनीवरून संवाद साधला। UAEवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं।